वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज लास्ट डे आहे मालवणमधला. तर आम्ही आता बीचवर जाणार आहोत, खूप मजा मस्ती करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही स्ट्रेट आम्हाला कुडाळला जायचं आहे. कुडाळ तर आम्ही आता कुडाळला जाणार आहोत. तिथून आमची ट्रेन आहे, पनवेल ट्रेन आहे. तर भेटू आपण, मी तुम्हाला सगळं दाखवते. आणि तुम्ही जर इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही येताना बसनी या किंवा ट्रेननीसुद्धा येऊ शकता. ट्रेननी तुम्हाला कुडाळ स्टेशन भेटेल, बसनीसुद्धा कुडाळ बस स्टॉप भेटेल. पुढे बसनी या, मालवण बस असते. मालवणवरून सुद्धा देवबाग बस असते, तर बसने ट्रॅव्हल करू शकता. पण मी सांगेल की तुम्ही स्वतःची गाडी घेऊन या, कारण खूप चालावं लागतं. आम्ही काल लिटरली 10 किलोमीटर चालवत. आणि ट्रॅफिक पण असंच आहे ना, खूप गाडी असते. हां, ट्रॅफिक पण खूप असते. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जरी आलात तरी ट्रॅफिक खूप असते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एकदम मोठी फॅमिली घेऊन नका येऊ. 5-6 जण या, त्या किंवा 5-6 जणांची 6 सीटर किंवा 7 सीटर गाडीनी बरोबर या. तुम्ही पण मालवण फिरायला जाताय, 3 ते 4 दिवस तुम्ही राहणार आहात आणि तुम्हाला स्टे कुठे करायचं अजूनही फिक्स नाही आहे, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये जाऊ शकता, पण इथे तुम्ही स्टे करायचं असेल तर नक्की जावा. एकदम छान असं आहे. तुम्हाला जेवण A1 क्वालिटी भेटेल, कारण इथे घरगुती मालवणी पद्धतीचं ऑथेंटिक जेवण असं भेटतं. तुम्हाला जर मच्छी खायची आहे, तुम्ही स्वतःहून आणा, त्यांना द्या, त्यात छान असं बनवून देतात. त्यानंतर तुम्ही नाश्ता करू शकता. तिथे जे रूम्स आहेत ते खूप छान आहेत. ते आपण आज काल आलेलो 1 दिवस स्टे केलेला आहेत. आणि हे आपल्यासोबत हे दादा आहेत. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव वंदन आनंद जाधव. आणि आम्ही इथे 1 डे स्टे केलेला आहे. आम्हाला खूप इथली फॅसिलिटी आणि जेवण म्हणजे खूप मालवणी पद्धतीचं ऑथेंटिक जेवण भेटलेलं होतं. खूप छान होतं. आणि जर व्ह्युअर्सला यायचं असेल तर तुम्ही नक्की सांगा, ॲड्रेस सांगा. ॲड्रेस आमचा आहे मालवण तारकरी रोड, वायरी. आणि बीचच्या समोरच आहे. तुम्हाला बीच व्ह्यू पाहिजे असेल तर तुम्हाला एकदम मस्त व्ह्यू आहे, नक्की या इथे. आणि तुम्हाला इथे जेवणाची सोयसुद्धा होईल. रूमसुद्धा मस्त आहेत, मी रूमसुद्धा दाखवेल तुम्हाला. आणि दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा, नंबर इथे दिलेला आहे. थँक्यू दादा. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आता आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत मुंबईला. तर बाय. तुम्हाला दाखवतो, ती पण स्ट्रगल दाखवतो. आमची ट्रेन 4 तास लेट आहे. तर तुम्हाला दाखवतो. उन्हामध्ये खूप छान येत होतं. आता आम्ही ओरिजिनल दिसतोय. ही कॅब बघा, ही आम्ही घेतली काल. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथे बाजूला शॉप आहेत तिथे. आणि इथे अशी प्रथा आहे की इथे लास्टला जो येईल त्याने गेट लावायचं असं. कुठे लावायचं किंवा इथे वर आहे, माझ्या डोळ्यांना दिसत नाही. आणि तुम्हाला आता अजून काय बघायचं असेल तर नक्की सांगा. आम्ही मामांना सांगू की नेक्स्ट टाईम परत ट्रिप करा आणि आम्हाला सोबत न्या. ओके, नेक्स्ट ट्रिप कधी प्लॅन करायची आपल्याला? 2026. चालेल, लवकरच मग नेक्स्ट ट्रिपला जाऊ आपण. हां, आउट ऑफ जाऊ. लंकाला जाऊ की? लंका, श्रीलंका नाही, थायलंडला जाऊ. बाबा. हां या सगळ्यांनी येणार आहे, बोलवणार मी. हां, आणि इथे प्रूफ पण आहे. आपल्या ग्रुपचं नाव युरोप ग्रुप. त्यावेळेस युरोप ग्रुप आहे. हां, सगळ्यांना घेऊन जाईल मी. हो. हां, ट्रिप संपली तरी ह्यांचे फोटो संपत नाहीयेत. हेच ते कपल. आणि बिचारी केके एकटी फुलं तोडत बसते. किती छान फुले आपल्या मुंबईला भेटत नाही. हे पाण्याची बॉटल घेऊन चालले आहेत. तुम्ही दोघं एकमेकाला या फुलाने काढू दे. चला, आज कधी नाही बघितलेला प्रपोज होऊन जाऊ दे इथे. हा, खाली बसा. तू तर इथे बस स्टॉप आहे. म्हणजे आम्ही ह्या बस स्टॉपचं नाव काय आता, बस स्टॉप की एक एरिया आहे नाका, इथे आम्ही थांबलेलो. आता इथे आपण ऑटो बघूयात. इथे थोडासा ऑटोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही स्वतःची गाडी घेऊन या.
तुम्ही जर मालवणमध्ये आला तर देऊळकर मसालेमध्ये नक्की मसाले घ्या. खूप छान आहे. मार्केटमध्येच इथे दुकान आहे. आम्ही तर खूप मस्त शॉपिंग केलेली आहे. मसाले घेतलेत, खायला प्यायला घेतलं सगळं. मासळी मसाला और ये भाजलेला मसाला, मालवणी भाजलेला मटन चिकन मसाला. हां ते वाले. लेली मिरची आहे, हिला फक्त फ्राय करायचं, खायचं. 150 रुपये. आणि मसाले हो. तुम्ही जर मालवणमध्ये आला असताल तर इथे नक्की या ऑथेंटिक मसाले घ्यायला. परत कोकम पण आहे इथे. कोकम ज्यूस सिरप पण आहे. कोकम सरबतमध्ये पण खूप व्हरायटी आहेत. पायनॅपल, आमला, रिझनेबल रेट आणि फ्रेश माल आहे सगळं. असलं तर आमचं ते 130-120 ला आहे. अच्छा मस्त. ॲड्रेस सांगा ना तुमचा. परड मालवण, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. परड मालवण येथे देऊळकर मसाल्याचे शॉप आहे. आमच्या इथे सर्व प्रकारचे कोकणी मेवा आणि मसाला मिळतो. तर नक्की इथे भेट द्या. आम्ही खूप साऱ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि खूप छान रिजनेबल रेट आहेत आणि सगळेजण सपोर्टिव्ह आहेत. आपलेच माणसं आहेत. नक्की या इथे. बाय. थँक्यू. बाय आजी. तर आम्ही आलो आहोत कुडाळ स्टेशनला. पण आमची ट्रेन 4 तास लेट आहे. हाय गाईज. हॅलो. इथे आम्ही उतरल्या आम्हाला आईस्क्रीम दिसली तर घेतली. ओके आहे. हाय गाईज. तर आम्ही आता इथे स्टेशनवरती बसलेलो आहोत. आमची ट्रेन 4.5 तास लेट आहे. 4.5-5 तास लेट आहे. आमचे हालत बघा. इथे वास. ह्या आमच्या मामी आहेत. एक्सपेरिमेंट करत आहेत. पायनॅपल ज्यूस सोबत पुंगळ्या खातात. पुंगळ्या. फायनली आमची ट्रेन 4 तास लेट आलेली आहे. फायनली आम्हाला ट्रेन भेटलेली आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आता सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही उतरलो आहोत पनवेलला. पनवेलवरून ट्रेन पकडले. ट्रेनमध्ये आपण आणि खूप थंडी आहे. मला थंडी इतकी वाजते की आम्ही चादर घेऊन बसलोत. आमच्या मामी गायब झाले. तो या आमच्या मामी. सगळ्यांना थंडी वाजते. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.